मार्च 2023 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. इन अ रनिंग रेस राणी वॉज बिहाइंड शोभा. तर आधी सांगितल्याप्रमाणेच व्यवस्थितरित्या मांडणी आपण करणार आहोत. तर पळण्याची शर्यत आहे, त्यामध्ये राणी शोभाच्या मागे आहे. राणी आहे जी की शोभाच्या मागे आहे. शोभा, ओके. जी की अदितीच्या पुढे आहे. कोण आहे अदितीच्या पुढे? इथं मग शोभा झाली, कारण त्यांनी म्हटलेलं काय की शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे, जी की अदितीच्या पुढे आहे. शोभा जी की अदितीच्या पुढे आहे. जस्ट अ मिनिट. ओके, आपण हे सेपरेटली लिहून घेऊ. अदितीच्या पुढे आहे शोभा. नेक्स्ट काय? रेहाना अदितीच्या मागे आहे. ही अदिती आहे, हिच्या मागे रेहाना आहे आणि राणीच्या पुढे आहे. तर आपण पाहू शकतो की त्यांनी काय म्हटलं, रेहाना अदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे. तर ऑलरेडी शोभाच्या मागे राणी आहे कुठेतरी, आणि इथे म्हटलेलं आहे की अदितीच्या मागे कोण आहे? रेहाना, आणि राणीच्या पुढे आहे, म्हणजे इथे राणी असणार आहे. तर शर्यतीमधून पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे? तर एकदा पुन्हा आपण क्रॉस चेक करू शकतो की पळण्याची शर्यत आहे, राणी शोभाच्या मागे आहे, मागे दाखवलंय बरोबर आहे. जी की अदितीच्या पुढे आहे. शोभा जी की अदितीच्या पुढे आहे, बरोबर. रेहाना अदितीच्या मागे आहे, बरोबर, आणि राणीच्या पुढे आहे, अगदी बरोबर आहे. आता आपण क्रम सांगितलाय, तर आधी कोण येईल? शोभा, नेक्स्ट येईल अदिती, नेक्स्ट येईल रेहाना, नेक्स्ट येईल राणी, जे की ऑप्शन बी आपल्याला दाखवत आहे. तर तुम्ही हेही पाहू शकता, 23 मध्येच या टाईपचा प्रश्न आलेला आहे, 24 मध्ये पण आला आहे, 25 मध्ये पण आलेला आहे. फक्त एक फॉर्मॅट त्यांनी चेंज केलेला आहे, पण प्रश्नांचा जो प्रकार आहे तो तुमच्या लक्षात आलाच असेल की कोणकोणत्या टाईपचे प्रश्न रिपीट होत आहे किंवा कशी मांडणी त्यांची रिपीट होते. हा एक वेगळा आहे जो की 24-25 मध्ये नाही विचारला आहे. तर तुम्ही पाहू शकता की पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखवणाऱ्या रीतीने मांडा. अगदी सोपा प्रश्न आहे, लवकरात लवकर सुटणारा आणि लक्षात येणारा. तर दिलेलं काय आपल्याला? खिडक्या, भिंती, फरशी, पाया, छत, खोली. आपल्याला माहिती आहे की हे काहीतरी घर जेव्हा आपण बांधत असतो त्याचे काहीतरी पार्ट्स आहेत, तर आधी कोणतं येईल त्यानुसार आपल्याला त्याची अरेंजमेंट करायची आहे. तर आपल्याला माहिती आहे कोणतंही घर किंवा काही असं खोली बनवण्याच्या आधी सगळ्यात पहिला पाया असतो तो म्हणजे पहिली स्टेप्स असते तो म्हणजे पाया. त्याचं फाउंडेशन आपण ठेवत असतो, म्हणजे 4 आधी येईल. त्यानंतर असतं भिंती, म्हणजे सेकंड भिंती येईल. त्यानंतर आपल्या असतात खिडक्या, त्याला लागत असतात. त्यानंतर येईल तुमचं छत खिडकीनंतर, आणि मग फरशी, आणि लास्टला तयार होईल आपली खोली. तर अगदी इझी होतं, म्हणून ऑप्शन सी इथे बरोबर असणार आहे. हे आपण पहिल्याही सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॉर्स इज अ हर्बिवरस ॲनिमल. दिस स्टेटमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ. घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे. हे विधान कशाचं एक्झाम्पल आहे? प्रत्यक्ष आहे, अनुमान लावतोय, उपनाम दिलेलं आहे, की अर्थापत्ती होतंय इथे? तर हे आपल्याला प्रत्यक्ष दिसतंय. भारतीय तत्वज्ञानातील प्रमाणशास्त्रानुसार आपल्याला माहिती आहे की जी गोष्ट आपल्याला दिसते, म्हणजे आपल्या डोळ्यांना थेट पाहायला शक्य होते किंवा आपल्याला जाणवतं. जसं घोडा हा तृणभक्षी प्राणी, आपल्याला माहिती आहे की घोडा गवत खात असतो. तो काही असं नॉनव्हेज वगैरे किंवा आपण म्हणू शकतो कार्निवरस नाही आहे, तर टोटली तो हिरवं गवत वगैरे खात असतो. हे प्रत्यक्ष आपल्याला दिसतंय, म्हणून ते परसेप्शन म्हणजेच प्रत्यक्ष हे ऑप्शन इथे बरोबर असणार आहे. या टाईपचे प्रश्नही विचारले जातात, म्हणून हे सर्व समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे, तुम्ही पाहू शकता हा प्रश्न 24 मध्ये पण विचारला गेला आहे, 23 मध्ये पण आणि 25 मध्ये पण स्टेटमेंट कन्क्लुजनवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हे याचे 99% चान्सेस आहे की आपल्याला यावर्षीही या टाईपचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, म्हणून यांची भरपूर प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे, कारण हातातले मार्क्स आहे, आपण इझिली हे मार्क्स मिळवू शकतो. तर इथे पहा स्टेटमेंट 1 दिलंय, सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट. तर पाहू शकता सम आहे, ऑल नाही आहे, म्हणजे आपण हे हाफमध्ये असं दाखवतो. समसाठी हा पार्ट असतो, काहीसाठी. तर काही प्राणी आहेत, ॲनिमल्स आहेत, जे इंटेलिजंट आहेत, म्हणजेच बुद्धिमान आहेत. आणि सेकंड स्टेटमेंट सांगते, इंटेलिजंट ॲनिमल्स आर मंकीज. तर जे काही बुद्धिवान प्राणी आहेत ते माकडं आहेत. आपण ते इथेही दाखवू शकतो की इंटेलिजंट ॲनिमल्स.
आर मंकीज. कंक्लुजन पाहू शकता. तर ते म्हणतात की ऑल मंकीज आर इंटेलिजंट. सर्व माकडे जे आहेत ते इंटेलिजंट आहे. तर इथे काय सांगितलंय की इंटेलिजंट ॲनिमल्स आर मंकीज, आणि इथे म्हणताय की सर्व. इथे आपल्याला दिलेलं नाहीये की काही आहेत की सर्व आहेत, त्यामुळे आपण सर्व इथे बरोबर नाही म्हणू शकत, म्हणून कंक्लुजन 1 इथे रॉंग होतं. सेकंड आहे हॉर्सेस आर इंटेलिजंट. तर इथे ॲनिमल्स दिलेला आहे, पण कुठे घोड्याचा इथे काही उल्लेख केला आहे का त्यांनी की घोडे बुद्धिमान आहेत किंवा काय? त्यांनी एक ॲनिमल्स हा ग्रुप सांगितला आहे, इंडिव्हिज्युअल इथं हॉर्सचा काही यूज नाही केला, म्हणून हे ऑप्शन तर बिलकुलच येणार नाही. म्हणून दोघेही कंक्लुजन बरोबर नाही आहे, म्हणून ऑप्शन डी नायदर 1 और 2 हे बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2023चाच. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते? तर ह्या ह्या आकृत्या इथे बघा, ते ऑप्शन्स थोड्या वेळासाठी इग्नोर करा कारण आकृत्यांवर आहे. तर इथं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे एंटरप्रेनर्स, मॅरिड, वुमेन. तर लघुउद्योजक, विवाहित आणि स्त्रिया. तर यांना यातून आपल्याला ही आकृती चूज करायची आहे की जी या तिघांमधला संबंध इथे दर्शवते. तर आपण ऑप्शन 1 पाहू शकता की हे 3 इंटरसेक्टिंग सर्कल्स आपल्याला दिलेले आहेत, परस्परांना छेदणारे वर्तुळ. तर लघुउद्योजक, तर आपल्याला माहिती आहे की लघुउद्योजक म्हणजे लघुउद्योजकचा जर आपण पकडलं की हा सर्कल जो आहे तो लघुउद्योजकचा आहे. तर विवाहित, मी इकडे करते ॲक्च्युली व्यवस्थित समजायला, हा सर्कल आहे लघुउद्योजक. तर लघुउद्योजक जे आहेत ते विवाहित पण असू शकता, आणि विवाहित स्त्रियाही असू शकता, पुरुषही असू शकता, आपण यावरून नाही सांगू शकत. त्यामुळे ऑप्शन ए इथे बरोबर उत्तर असणार आहे. कारण यात जर आपण पूर्णपणे जर घेतलं तर याचा अर्थ असा होतो की जे लघुउद्योजक आहेत त्या सर्व स्त्रिया आहेत आणि त्यातल्याच काही विवाहित आहेत. तर हे आपण फक्त या इन्फॉर्मेशनवरून नाही सांगू शकत, म्हणून हे ऑप्शन नाही येणार. आणि हे 3 इंडिव्हिज्युअल पण आपण नाही दाखवू शकत. आणि याचप्रमाणे हेही आपण की सर्व लघुउद्योजक त्यात मग स्त्रियाच आहेत, विवाहित आहे असं नाही, पुरुषही असू शकतात. म्हणून इथे काही भाग दर्शवतोय तिघांमधला, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. आय होप हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. नेक्स्ट आहे सप्टेंबर 2021 मध्ये विचारण्यात आला होता हा प्रश्न, अरेंज द फॉलोइंग टर्म्स. तर तुम्ही पाहू शकता की 23 मध्ये पण याच टाईपचा विचारण्यात आलेला आहे जो 21 मध्ये. तर मोस्टली लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर तर व्यवस्थितरित्या करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुमचं आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल. तर आपण पाहू शकतो की इथं दिलेलं आहे दारिद्र्य, लोकसंख्या, मृत्यू, बेरोजगारी, आजार. आधी आपण ऑप्शन्स पाहून घेऊया की एलिमिनेट करता येतं का असं काही. तर पहिलं तर सगळं वेगवेगळं दिलेलं आहे, लास्टला थर्ड दिलेलं आहे. ठीक आहे, थर्ड आहे आपलं डेथ, मृत्यू होतो. तर मृत्यूच्या आधी काय होईल? अनएम्प्लॉयमेंट येईल, पॉवर्टी येईल, पॉप्युलेशन वाढेल की डिसीज येईल? तर काहीतरी आजार येईल आणि त्यामुळे मृत्यू होणार आहे. तर सेकंड लास्ट 5 असणार आहे, म्हणून इथे 2 ऑप्शन आपण कट करू शकतो. आणि त्याआधी फर्स्ट कॉमन आहे, ठीक आहे, पॉवर्टी, गरिबी आली, गरिबीमुळे रोगराई आली आणि त्यामुळे मृत्यू झाला. तर गरिबी कशामुळे आली त्याच्या आधी आपण पाहणार आहोत आता की अनएम्प्लॉयमेंट मुळे आली की पॉप्युलेशन वाढली म्हणून आली. तर ऑफकोर्स लोकसंख्या जास्त झाली त्यामुळेच अनएम्प्लॉयमेंट आली आणि त्यामुळे गरिबी आली आणि त्यानंतर रोगराई आणि त्यामुळे डेथ झाली, म्हणून इथे आपलं ऑप्शन बी अगदी बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट आहे ABCD डिपेंडेंट क्वेश्चन, जे की तुम्हाला मी सांगितलंच यापूर्वी पण. ठीक आहे, QT एक्सेलसाठी कोड दिलेला आहे, OPTG, आणि यासाठी कोड विचारला आहे. क्यू साठी O यूज केलेला आहे त्यांनी, क्यू साठी O यूज केला आहे म्हणजे आधीचं सेकंड लेटर. तर मग आपण G साठी काय यूज करू शकतो? ई कुठे दिसतोय आपल्याला? ह्या 2 ऑप्शनमध्ये, म्हणून इथे B आणि D आपण कट केला. T साठी यूज केला आहे त्यांनी P, T साठी P, तर आधीचा 4th लेटर यूज केलेला आहे. ओके, सो के साठी आपण काय यूज करू? G, E, H, जस्ट अ मिनिट. क्यू साठी O यूज केलेला आहे, क्यू साठी O, ठीक आहे. त्याचप्रमाणे G साठी E, ओके. T साठी P, ओके, T साठी P यूज केलेला आहे त्यांनी, 3 सोडून P. त्याचप्रमाणे K साठी ॲक्च्युली इथे G यायला हवं, G. देन आहे X साठी T, X साठी T,
मध्ये 3 लेटर सोडून टी यूज केलेला आहे. तसंच एन साठी आपण पाहणार आहोत 3 लेटर सोडून जे, आणि लास्टला आहे एल साठी जी. एल कुठे आहे आपला, इथे आहे, याच्यासाठी जी यूज केलेला आहे 4 लेटर सोडून. त्याचप्रमाणे एस साठी मग आपण 4 लेटर सोडून एन यूज करणार आहे. तर इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, ॲक्च्युली इथे जी पाहिजे, आणि म्हणून आपलं ऑप्शन सी अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. आय होप हा प्रश्नही तुम्हाला व्यवस्थितरित्या कळाला असेल आणि या टाईपचे प्रश्न रिपीट होता हेही आपल्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बॉर्नविटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्यानेही शक्ती येते, म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते हे कशाचे उदाहरण झाले असं त्यांनी आपल्याला विचारलंय. त्यात ऑप्शन्स दिलेले आहेत व्याप्ती, हेत्वाभास, प्रत्यक्ष प्रमाण आणि उपनाम. तर याचा आपण एलिमिनेशन पद्धत यूज करू शकतो की प्रत्यक्ष दिसतंय का हे आपल्याला, की बॉर्नविटा पाण्याने पिल्याने शक्ती येते असं, आणि कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. तर हे असं इथे नाही आहे प्रत्यक्ष हे, म्हणून नाही, ऑप्शन सी आपण इथे कट करतोय. देन आहे उपनाम. तर आपण काही उपनाम दिलेलं आहे का, कोणाला कम्पेअर केलेलं आहे का, इथे नाही. आता उरलं व्याप्ती आणि हेत्वाभास. तर हे जे काही आहेत यात व्याप्तीही नाही आहे, व्याप्तीचा इथे संबंध नाही आहे. तर ऑप्शन बी आहे पॉलिसी, हेत्वाभास हे बरोबर उत्तर इथं असणार आहे. तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आता की हा युक्तिवाद चुकीचा आहे, कारण शक्ती किंवा ऊर्जा ही पाण्यामुळे येत नसून तर त्यात मिसळलेलं बॉर्नविटा, कॉम्प्लॅन किंवा दूध जे काही आपण इथे पाहिलं त्याच्यातले जे काही पोषक घटक आहे त्यामुळे येते, आणि पाण्याचा संबंध चुकीच्या पद्धतीच्या कारणाशी जोडल्यामुळे इथे हे लॉजिकली रॉंग दिसते आपल्याला, आणि त्यालाच आपण आपली जी काही लॉजिकल लँग्वेज आहे त्यामध्ये हेत्वाभास म्हणत असतो. म्हणून ऑप्शन बी हे बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर द व्हॅलिड कन्क्ल्युजन. तुम्ही पाहू शकता हा प्रश्न कंटिन्यू रिपीट होतोय. हे आपण आय गेस 2021चं पाहतोय, यापूर्वी पण 23, 24, 25 मध्ये या टाईपचा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. तर स्टेटमेंट फर्स्ट काय आहे, सर्व पक्षी पांढरे आहेत, ऑल बर्ड्स आर व्हाईट. सर्व आहे म्हणून ते आतमध्ये येतील, बर्ड्स सर्व पक्षी जे आहेत ते व्हाईट आहेत, ओके. ऑल पॅरेट्स आर बर्ड्स, सर्व पोपट जे आहेत ते बर्ड्स आहेत. तर बर्ड्सच्या आतमध्ये कुठेतरी येईल, आपण पाहू शकतो की सर्व पोपट बर्ड्स आहेत. हे 2 स्टेटमेंट झाल्या. कन्क्ल्युजन इथे वाढवून दिले 4 आहेत. व्यवस्थित एक एक कन्क्ल्युजन रीड करा आणि बघा. सम बर्ड्स आर व्हाईट, आपण इथे पाहू शकतो की ऑल बर्ड्स सर्व जे काही पक्षी आहेत ते पांढरे आहेत, तर काही तर असणारच आहे, म्हणून आपलं ऑप्शन 1 जे आहे ते इथे बरोबर आहे, ओके. नेक्स्ट पाहू, सम पॅरेट्स आर व्हाईट. तर इथे आपण पाहू शकतो की हे सर्व पॅरेट्स व्हाईट आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण त्याच्या आतमध्ये पूर्णपणे समावलेले आहेत, म्हणून त्यांनी म्हटलं की सम पॅरेट्स. जर सर्वच पॅरेट्स व्हाईट आहेत तर काही तर असणारच आहे, म्हणून हे पण बरोबर असणार आहे. ऑप्शन 3 आहे ऑल पॅरेट्स आर ग्रीन. इथे ग्रीनचा काही संबंध नाही आहे स्टेटमेंट्समध्ये, म्हणून हे ऑप्शन इथेच कट होतं. आणि सम बर्ड्स आर नॉट व्हाईट. तर आपण पाहू शकतो की सर्वच बर्ड्स व्हाईट आहेत, तर मग काही नसतील, हे पण इथे चुकीचं म्हणता येईल, म्हणून हे पण ऑप्शन कट झालं. तर ऑप्शन 1 आणि 2 आपलं बरोबर आहे, आणि तेच ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिसतंय की 1 and 2 ओनली, म्हणून ऑप्शन ए आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following diagrams shows the correct relationships amongst the 3 terms athletes, women and mothers. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दाखवते. वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया, माता, हे आपल्याला या आकृत्यांवरून कोणती बरोबर दाखवते तर हे आपण पाहू शकतो. तर तुम्ही इथे ऑप्शन एच पाहू शकता की यात दिलेलं आहे आपल्याला स्त्रिया आणि माता दिलेलं आहे, म्हणजेच वुमेन्स आहेत आणि आई दिलेला आहे. तर ज्या काही स्त्रिया वुमेन्स आहेत त्या आई असणारच आहेत, किंवा ज्या आई आहेत त्या सर्व वुमेन्स असणारच आहे, आणि त्यातल्या काही ॲथलेटही असू शकता. आपल्याला इथून आपण हेच सांगू शकतो, काही असू शकता पण पूर्ण असू शकता हे आपण नाही सांगू शकत यावरून, पण काही तर 100% असू शकता, कारण जी काही माहिती दिलेली आहे त्यावरून आपण हे सांगू शकतो. आणि म्हणून खेळाडूंचे वर्तुळ या दोन्ही वर्तुळांना हाफमध्ये इंटरसेक्ट करतंय हे दिसतंय, म्हणून ऑप्शन ए इथे बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
जून 2020 मध्ये विचारण्यात आला होता. ह्या क्वेश्चनची सिमिलॅरिटी तुम्ही पाहू शकता की प्रत्येक वर्षी या टाईपचा एकतरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे कोण कोणाच्या मागे पुढे आहे किंवा खालीवर त्यांची अशी काही पोझिशन दिलेली आहे आणि त्यावरचे क्वेश्चन्स विचारण्यात आले, जे की आपण एका सिमिलर वेने सॉल्व्ह करतो. जसं आता हे आपण रीड करून जे काही दिले ते मांडण्याचा प्रयत्न करू. की गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता. श्याम आहे, अनिल त्याच्या पुढे होता. ओके. जो की किरणच्या पुढे होता. त्यांनी काय म्हटलेलं आहे की जो की किरणच्या पुढे होता, म्हणजेच श्याम किरणच्या पुढे झाला. नेक्स्ट काय दिलेलं आहे, अनिल श्वेताच्या मागे आहे. अनिल जो आहे तो श्वेताच्या मागे आहे, म्हणजे श्वेता इथे पुढे झाली. ओके. तर पुढीलपैकी कोणता पर्याय प्रवेश करण्याचा बरोबर क्रम आहे. तर दिसतंय श्वेता, अनिल, श्याम, किरण हे आपल्याला सिम्पली दिसतंय, काही जास्त यात विचारलेलं नाहीये. तर श्वेता, अनिल, श्याम, किरण ऑप्शन सी मध्ये दिसतंय, म्हणून ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन अगेन ABCD बेस्ड आलेला आहे. आपण पाहू शकता एल साठी जे यूज केलेला आहे त्यांनी, म्हणजे मागून दुसरा. तर इथे तर फर्स्ट ई कॉमन आहे, मी डिरेक्टली लिहून घेते. सेकंड आपण चेक करूया. ओ साठी एम यूज केलेला आहे, ओ साठी मागून दुसरा एम यूज केला आहे, सो एम साठी के येणार आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे मे बी. सॉरी, इथे डी आहे, मी JMLO पाहिलं. जस्ट अ मिनिट. ओके. तर फर्स्ट लेटर ई होता, ओ साठी एम यूज केलाय. तर डी साठी आपण काय यूज करू, तर डी साठी बी यूज होतो ऑफकोर्स. EB कुठे दिसते आपल्याला, फर्स्ट ऑप्शनमध्ये. ठीक आहे, पुढे जाण्याची गरज नाहीये, इथे लगेच आपल्याला हे उत्तर मिळालं. तर अशा प्रकारे यावरचे क्वेश्चन्स इझी असतात, जास्त वेळही लागत नाही, फक्त व्यवस्थितरित्या मांडणीकडून सोडवण्याचा प्रयत्न आपण करायचा. तर जून 2020चाच आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द स्टेटमेंट गिवन बिलो. आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याचं परफेक्टली डिस्क्रिप्शन कोण करतं ते दाखवलं आहे. तर याच टाईप्सचा पॉलिसी, परसेप्शन, इन्फ्लुअन्स यावर डिपेंडंट क्वेश्चन आपण यापूर्वीही पाहिला, 2021 मध्ये विचारण्यात आलेला होता. त्या टाईपचाच हा क्वेश्चन आहे. तर आपण पाहू शकतो की सर्व प्राणी मरते आहेत असं सांगितलंय. ओके. ऑल ॲनिमल्स आर डाय, ह्युमन बिंग्स आर ॲनिमल्स. जे काही ह्युमन बिंग्स आहेत ते ॲनिमल्स आहेत असं काहीतरी आपल्याला दिलेलं आहे. तर प्रत्येक मनुष्य हा मरते आहे किंवा ऑल ह्युमन विल डाय असं इथे म्हटलेलं आहे. तर हे विधान कोणत्या प्रकारचं आहे असं इथे विचारण्यात आलेलं आहे आपल्याला. तर इथे कोणत्याही प्रकारचं कंपॅरिझन नाही आहे, प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही आहे आणि अर्थापत्ती झालेली नाही आहे. तर हे विधान जे आहे ते एक प्रकारचं सिलॉजिझमचं एक्झाम्पल आहे आणि त्यामुळे हे भारतीय तत्त्वज्ञानात या प्रकारच्या एक्झाम्पल्सला इन्फरन्स म्हणजेच अनुमान असं म्हटलं जातं, म्हणून ऑप्शन बी हे बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ओके. हे एक रिलेशनच दाखवण्यात आलंय जे यापूर्वीही आपण बघितलं, विचारण्यात आलंय. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंग द 3 टर्म्स वुमेन्स, सिस्टर्स अँड मदर्स. तर वुमेन, सिस्टर आणि मदर यांच्यामधलं रिलेशन आपल्याला इथे दाखवायचं आहे. तर सगळ्यात फर्स्ट आपल्याला कळतं की ज्या काही मदर्स आहेत किंवा सिस्टर्स आहेत त्या सर्व वुमेन्स तर आहेतच आधी. तर इथे आपण पाहू शकतो की हे जे ऑप्शन बी आहे त्याच्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष द्या. हा जो मोठा सर्कल आहे तो वुमेन्सला दर्शवतो सर्व, आणि सिस्टर्स आणि मदर्स. तर ज्या काही मदर्स आहेत त्या काही सिस्टर्सही असू शकता. आपल्याला हे नाही सांगता येत की हे इंडिव्हिज्युअल जर बघितलं तर सिस्टर्स वेगळ्या आणि मदर्स वेगळ्या, कारण ज्या आया आहेत त्या कोणाच्या तरी बहिणीही असू शकता. तर त्यामुळे हे जे रिलेशन आहे ऑप्शन बी हे अगदी बरोबर आपल्याला हे रिलेशनशिप दाखवतो. ऑप्शन बी मधली जी फिगर आहे ती की वुमन, सिस्टर्स आणि मदर यांच्यातलं जे रिलेशन आहे ते ऑप्शन बी अगदी बरोबर दाखवतं, म्हणून हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे आता या सिरीजमधला आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हॅलिड कन्क्ल्युजन. हा प्रश्न ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी रिपीट होतो. तर तुम्ही पाहू शकता, सॉरी, या टाईपचा प्रश्न ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी रिपीट होतं. तर स्टेटमेंट दिलेली आहे, ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह. ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह असं त्यांनी सांगितलं आहे.
आणि नेक्स्ट स्टेटमेंट आहे सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह. काही पॉलिटिशियन्स आहे, हे ऑल होतं म्हणून याच्यामध्ये आलं काही आहेत आणि अग्रेसिव्ह आहेत म्हणून मग आपण अग्रेसिव्ह मधला हाफ पार्ट घेऊ जो काही पार्ट दाखवतोय की सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह. हे जे पॉलिटिशियन्स आहे यातले काही जे आहेत ते अग्रेसिव्ह आहेत. चला तर आता कन्क्लुजन पाहूया की सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव्ह. ही आपल्याला ऑलरेडी स्टेटमेंट दिलेली आहे की सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह, पण की काही राजकारणी हे रागीट नाहीये हे आपण यावरून नाही सांगू शकत, कारण त्या प्रकारचं इथे आपल्याला काही कारण आपण खरं मानलंय की काही जे आहेत ते अग्रेसिव्ह आहेत, पण काही नाही आहेत हे आपण यावरून नाही सांगू शकत, म्हणून आपलं हे कन्क्लुजन बरोबर नसणार आहे. सेकंड आहे सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन्स. तर आपण पाहू शकतो की प्लेयर्सचा हा जो ग्रुप आहे हा प्लेयर्सचा आहे आणि हा पॉलिटिशियन्सचा. तर यांच्यात काही संबंध दिसतोय का आपल्याला? काहीच नाही, म्हणून हे पण कन्क्लुजन चुकीचं आहे. म्हणून नायदर 1 नॉट 2 ऑप्शन डी हे बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर आय होप आपल्याला हे सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या लक्षात आले असतील की कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, कोणत्या प्रश्नांना किती वेळ द्यायचा आणि कोणत्या प्रश्नांची प्रॅक्टिस आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण आता आपण एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत त्यावरून आपल्याला स्वतःला ॲनालिसिस झालं असेल की आपल्याला कोणता टॉपिक प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे वगैरे. तरी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. कोणत्या टॉपिकवर जर तुम्हाला अजून वेगवेगळे एक्झाम्पल्स हवे असतील, तसा काही स्पेशल व्हिडिओ हवा असेल तेही कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.